वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी सोलापूर जिल्हा परिषद पूनमगेट समोर गेल्या 1 महिन्यापासून बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात धरणे आंदोलन सुरू ठेवले असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तांदुळवाडी येथील शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय येथे मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 वेळा FIR दाखल होऊन देखील संबंधित चिकित्सालय आजतागायत सुरूच असल्याने आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। रोहित लालसरे यांनी सांगितले की दिनांक 10 मार्च 2026 पासून सुरू केलेल्या या आंदोलनाला आज 1 महिना पूर्ण झाला आहे, तरी देखील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसून फक्त आश्वासनांची पत्रे देऊन आंदोलनकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे। दिनांक 13 मार्च 2026 रोजी तालुका आरोग्य अधिकारी नीलम यादव यांच्या समितीने कॅमेरासमोर संबंधित चिकित्सालय न्यायप्रविष्ट असल्याचे मान्य करून ते सील करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही। याशिवाय दिनांक 14 मार्च 2026 रोजी लोकमत सोलापूरमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांना बोगस डॉक्टरांची माहिती देण्याचे आवाहन केले होते, परंतु लालसरे यांनी सांगितले की मागील 3 वर्षांपासून त्यांनी सर्व पुरावे सादर करूनही केवळ नाममात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच प्रशासनाकडून दिनांक 10 मार्च 2026, 13 मार्च 2026 व 8 एप्रिल 2026 रोजी एकाच मजकुराचे पत्र वारंवार देण्यात आले असून हे आंदोलनकर्त्यांची थट्टा करण्यासारखे असल्याने त्यांनी 4/08 रोजी ते पत्र स्वीकारण्यास नकार दिला। लालसरे यांनी आरोप केला की आरोग्य विभाग संबंधित बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असून त्यामुळे जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे। जर तात्काळ शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयावर कारवाई करून ते सील करण्यात आले नाही तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।